माझ्याकडे असलेली बरीचशी इंडोर प्लांट्स मी बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये आणि हॉलमध्ये ठेवलेली आहेत. उन्हाशिवाय गेली अनेक वर्ष मी ही झाडं वाढवली आहेत. तर माझ्या या अनुभवातूनच मी तुम्हाला माझ्याकडे असलेली 15 इंडोर प्लांट्स जी मी उन्हाशिवाय वाढवली आहेत ती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग बघूया. सुरुवातीलाच आपण पाहूया फर्न, ज्याला आपण मराठीमध्ये नेचे म्हणून पण ओळखतो. फर्नच्या खूप व्हरायटी असतात. त्यातली ही आहे बॉस्टन फर्न व्हरायटी. याचं शास्त्रीय नाव आहे नेफ्रोलेपिस एक्झाल्टाटा आणि याला स्वॉर्ड फर्न किंवा लॅडर फर्न म्हणून सुद्धा ओळखतात. घरात ज्या ठिकाणी अगदी कमी लाईट येत असेल अशा ठिकाणी पण आपण ही व्हरायटी ठेवू शकतो. या फर्नच्या अशा लाईट ग्रीन कलरमुळे हे खूप सुंदर दिसतं. आणि हे बॉस्टन फर्न हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी तर खूप उपयुक्त असं प्लांट आहे. हँगिंग बास्केटमध्ये तर हे फर्न खूप छान दिसतं. सगळ्या बाजूने ते असं वाढत जातं. आता पुढचं प्लांट आहे मनी प्लांट, जे बहुतेक सगळ्यांच्या घरी असतं कारण हे खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे. मनी प्लांटलाच पोथोज म्हणून सुद्धा ओळखतात. मनी प्लांट ही एक वेल वर्गीय वनस्पती आहे आणि मोस्टली इंडोर आणि शेड लव्हिंग प्लांट तर मनी प्लांट आहेच, पण हे एक बेस्ट एअर प्युरिफायर सुद्धा आहे. मनी प्लांटच्या खूप व्हरायटी मिळतात. माझ्याकडे सुद्धा या 2 व्हरायटी आहेत. त्यातली ही एक पूर्ण हिरव्या रंगाची पानं असलेली शेड आणि दुसरी आहे ही निऑन कलरची व्हरायटी, ज्याला निऑन पोथोज किंवा गोल्डन पोथोज असं सुद्धा म्हणतात. मनी प्लांट्सची कटिंग्स अगदी सहज लागतात. असं नोडपासून एक कटिंग घेतलं आणि पाण्यात किंवा मातीत लावलं तरी हे खूप छान वाढतं. तर असं हे सुंदर, नेहमी हिरवगार राहणारं आणि मनाला प्रसन्नता देणारं असं मनी प्लांट, जे हँगिंग बास्केटमध्ये किंवा आपण अगदी छोट्याशा बाटलीमध्ये सुद्धा मनी प्लांट लावू शकतो. हे असं मनाला नेहमी प्रसन्नता देणारं प्लांट सगळ्यांच्याकडे असायलाच हवं. पुढचं प्लांट आहे स्पायडर प्लांट. स्पायडर प्लांटलाच क्लोरोफायटम, एअरप्लेन प्लांट किंवा रिबन प्लांट म्हणून पण ओळखतात. याचा लुक स्पायडर सारखा दिसतो म्हणून याला स्पायडर प्लांट असं नाव पडलं असावं. हे एक बेस्ट एअर प्युरिफायर आणि एक बेस्ट शेड लव्हिंग प्लांट आहे. या झाडाची वाढ होतानाच ते मल्टिप्लाय होतं. म्हणजे इकडे असं हे रोप तयार झालं आहे आणि त्याच्या बाजूला हे एक छोटंसं रोप सुद्धा तयार झालं आहे. ही रोपं आपण वेगळी करून दुसऱ्या कुंडीत लावू शकतो किंवा हे स्पायडर प्लांट जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा त्याच्यामधून अशी एक स्टेम बाहेर येते आणि त्या स्टेमला असे बेबी स्पायडर्स असतात. हे बेबी स्पायडर्स आपण कट करून दुसऱ्या कुंडीत लावू शकतो. तर हे असं एक बेस्ट इंडोर प्लांट आपण नक्की लावू शकतो. जर अशा एखाद्या क्लासिक आणि अट्रॅक्टिव्ह इंडोर प्लांटच्या जर तुम्ही शोधात असाल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. स्पायडर प्लांटचा डिटेल व्हिडिओ मी याआधीच पोस्ट केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नेक्स्ट आहे रबर प्लांट. रबर प्लांटचं शास्त्रीय नाव आहे फायकस इलॅस्टिका. हे प्लांट त्याच्या सुंदर अशा मोठ्या आणि चकाकणाऱ्या पानांमुळे ओळखलं जातं. रबर प्लांटचे हे 2 प्रकार आहेत. हा आहे बर्गंडी कलरचा रबर प्लांट आणि हा आहे व्हेरिगेटेड रबर प्लांट. 3 महिन्यांपूर्वी मी जेव्हा रबर प्लांटचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर हे झाड खूप उंच वाढलंय. जर तुम्हाला घरात एखादं उंच झाड ठेवावंसं वाटत असेल
तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. घरात एंट्रीच्या ठिकाणी किंवा हॉलमध्ये, बाल्कनीमध्ये जर तुम्ही हे झाड ठेवलं तर त्या जागेचा लुक पूर्णपणे बदलतो. आता पुढचं झाड आहे ॲस्पॅरागस फर्न. याला कॉमनली स्प्रिंगेरी म्हणून ओळखलं जातं. याचं शास्त्रीय नाव आहे ॲस्पॅरागस डेन्सिफ्लोरस. हे तुम्हाला फ्लोरिस्टकडे नेहमी बघायला मिळेल, कारण याचा उपयोग फुलांचा बुके बनवताना करतात. याची पानं अशी टोकदार निडल सारखी असतात. इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही ठिकाणी एक खूप छान वाढतं आणि नेहमी एव्हरग्रीन राहणार हे असं प्लांट आहे. हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा आपण हे लावू शकतो. हे असं खूप छान वाढत जातं. ह्या कुंडीत अशी सगळ्या बाजूने याची छान वाढ झाली आहे. ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरी टेबलवर ठेवायला, हॉलमध्ये खूप छान असं हे इंडोर प्लांट आहे. ॲस्पॅरागस फर्न विषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर याचा सेपरेट व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढचं प्लांट आहे सेन्सिवेरिया. कॉमनली याला स्नेक प्लांट म्हणून ओळखलं जातं. याचे जवळजवळ 70 प्रकार आहेत. नासाने याला बेस्ट इंडोअर आणि बेस्ट एअर प्युरिफायर प्लांट म्हणून अप्रूव्ह केलेलं आहे. घरातले घातक वायू हे सेन्सिवेरिया शोषून घेतं. याला उन्हाची अजिबात गरज नाही. अगदी सावलीत, अंधारा जागी सुद्धा हे खूप छान वाढतं. इंडोरला सुद्धा हे छान वाढतं आणि आउटडोअर कंडिशनला पण हे छान वाढतं. हे खूप हार्डी प्लांट आहे, म्हणजे अगदी 1-2 आठवड्यानंतर याला आपण पाणी घातलं तरी चालतं आणि महिनाभर पाणी मिळालं नाही तरी सुद्धा हे प्लांट मरत नाही. याच्या अशा वेगवेगळ्या शेड बघायला मिळतात. ही आहे डार्क ग्रीन शेड, याच्या आत आहे ही अशी लाईट ग्रीन शेड. त्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन होत राहतं, म्हणजे एका झाडापासून असं दुसरं झाड तयार होतं. हे इथे एक नवीन रोप आलेलं दिसतंय. स्नेक प्लांटची दुसरी व्हरायटी बघूया. ही आहे स्नेक प्लांटची व्हेरिगेटेड आणि डॉर्फ व्हरायटी. याला मध्ये असा ग्रीन कलर आणि कडेला असा पिवळ्या रंगाची बॉर्डर असते. कमळाच्या फुलाप्रमाणे हे असं सुरेख वाढत जातं. यामध्ये सुद्धा अशी नवीन रोपं तयार होत राहतात. हे आहे छोटं तयार झालेलं एक नवीन रोप. स्नेक प्लांटचा सेपरेट डिटेल व्हिडिओ मी याआधीच पोस्ट केला आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नेक्स्ट प्लांट आहे सिंगोनियम. या झाडाचं शास्त्रीय नाव आहे सिंगोनियम पोडोफायलम. या झाडाला अनेक नावांनी ओळखलं जातं. पानांच्या अशा आकारामुळे याला एरोहेड प्लांट म्हणून पण ओळखतात. तसंच याला आफ्रिकन एव्हरग्रीन, अमेरिकन एव्हरग्रीन किंवा गूज फूट इत्यादी नावांनी सुद्धा ओळखलं जातं. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हे खूप फास्ट वाढत जातं. मनी प्लांट सारखाच याचा वेल सुद्धा वाढतो. हे एक खूप लोकप्रिय हाऊस प्लांट आहे. अगदी लो लाईट कंडिशनला सुद्धा हे वाढतं आणि याचा मेंटेनन्स पण खूप कमी आहे. सिंगोनियमच्या खूप व्हरायटी मिळतात. यामध्ये पानांचा रंग खूप छान आणि वेगवेगळा असतो. आपल्याला हवी ती शेड घेता येते. डार्क ग्रीन, लाईट ग्रीन, अगदी पिंक शेड सुद्धा यामध्ये मिळते. आणि पानांचा आकार सुद्धा लहान मोठा मिळतो. हे आहे मोठ्या आकाराच्या पानांचं
आणि डार्क ग्रीन शेड असलेलं सिंगोनियम. आणि हे आहे लहान आकाराच्या पानांचं डॉर्फ सिंगोनियम आणि याच्या पानांचा शेड जरा लाईट ग्रीन आहे. आणि हे इकडे आहे हे नवीन येणारं पान जे उद्या परवा उमलेल. आणि इकडे सुद्धा हे एक नवीन येणारं पान. पुढचं प्लांट आहे झिझी प्लांट. यालाच झामिया पाम पण म्हणतात. याचं शास्त्रीय नाव आहे झामिओकल्कस झामिफोलिया आणि त्याचं शॉर्ट फॉर्म झेड किंवा झिझी प्लांट असं झालं आहे. या झाडाला पाणी खूप कमी लागतं कारण याच्या मुळांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. ज्या ठिकाणी नैसर्गिक हवा उजेड येत असेल म्हणजे हॉलमध्ये, बाल्कनीमध्ये, अशा ठिकाणी तर आपण हे ठेवू शकतोच. पण ज्या ठिकाणी अगदीच कमी उजेड येत असेल अशा जागी सुद्धा हे झाड छान वाढतं. म्हणून आपण याला बेडरूम मध्ये किंवा किचन मध्ये कुठे अंधाऱ्या जागी पण ठेवू शकतो. याची अशी जाडसर आणि चकाकणारी पानं खूप सुरेख दिसतात. या ठिकाणी बघितलं तर अशी नवीन रोपं सुद्धा तयार झाली आहेत. या झाडामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते असं म्हटलं जातं आणि म्हणून फेंगशुई मध्ये याला लकी प्लांट मानलं जातं. पुढचं इंडोर प्लांट आहे सॉन्ग ऑफ इंडिया. या झाडाचं शास्त्रीय नाव आहे ड्रेसिना रिफ्लेक्सा. हे झाड हवेतील विषारी घटक कमी करण्यास आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतं. कुंडीत हे झाड लावलं तर याची उंची साधारण 3 फुटांपर्यंत वाढते. आणि आपल्याकडे जागा असेल आणि आपण हे झाड जर जमिनीत लावलं तर हे साधारण 6 फुटांपर्यंत उंच वाढतं. हे झाड याच्या 2 रंगांच्या सुंदर पानांसाठी ओळखलं जातं. टोकदार अशा हिरव्या पानांवर कडेने असे पिवळे पट्टे असतात. एकदा हे झाड लावलं की ते अनेक वर्ष टिकतं. आणि हे झाड कटिंगने सुद्धा लावता येतं आणि याची अशी नवीन रोपं पण तयार होत राहतात. असं हे इंडोर आणि एअर प्युरिफायर सॉन्ग ऑफ इंडिया तुम्ही डेकोर पीस म्हणून ऑफिसमध्ये किंवा घरी नक्की लावू शकता. या झाडाचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर याआधीच अपलोड केला आहे. आता पुढचं प्लांट आहे रिओ प्लांट. या झाडाला बोट लिली, ऑयस्टर प्लांट, मोझेस इन द क्रॅडल प्लांट अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. आणि या झाडाचं सायंटिफिक नेम आहे ट्रॅडेस्कॅन्शिया स्पॅथेशिया. ह्याच्यामध्ये 2 व्हरायटी असतात. ही आहे रिओ बाय कलर आणि ही आहे रिओ ट्राय कलर. याच्यामध्ये 2 रंगांचं कॉम्बिनेशन असतं. वरच्या बाजूला असतो हिरवा रंग आणि खालच्या बाजूला आहे जांभळा रंग. ह्या 2 रंगांच्या कॉम्बिनेशनमुळे ह्या व्हरायटीचं नाव आहे रिओ बाय कलर किंवा रिओ डिस कलर. आणि ही जी दुसरी व्हरायटी आहे जी मी मागच्या ह्या प्लांटचा जेव्हा डिटेल व्हिडिओ मी टाकला होता मागच्या महिन्यात तेव्हा मी म्हटलं होतं की जेव्हा मला रिओ ट्राय कलर व्हरायटी मिळेल तेव्हा मी ती व्हरायटी तुम्हाला नक्की दाखवेल. तर ही आहे ती रिओ ट्राय कलर व्हरायटी. याच्यामध्ये 3 रंगांचं सुरेख कॉम्बिनेशन झालेलं असतं. गुलाबी, हिरवा आणि थोडा पांढरा शेड. याच्यामुळे हे खूप सुरेख दिसतं. आणि मागच्या बाजूला सुद्धा अशी थोडीशी पर्पल किंवा गुलाबी अशी फेंट गुलाबी अशी शेड बघायला मिळते. तर सगळीकडे अगदी सहज उपलब्ध होणारं हे प्लांट आहे. आणि हे आपण इनडोअरला तर लावू शकतोच पण आपण आउटडोअर कंडिशनला सुद्धा हे प्लांट अगदी सहजपणे लावू शकतो. पुढचं प्लांट आहे मिनी जेड प्लांट किंवा डॉर्फ जेड प्लांट. याचं शास्त्रीय नाव आहे पोर्टुला कॅरिया आफ्रा आणि याला एलिफंट फूड किंवा एलिफंट बुश या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे एक सक्युलंट टाईप प्लांट आहे. याची पानं अशी फ्लेशी असतात. ही एक सदाहरित वनस्पती आहे.
याच्या पानांचा आकार असा लहान असतो आणि याच्या स्टेमचा रंग असा लालसर असतो. हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी सुद्धा हे एक आयडियल प्लांट आहे. बऱ्याचदा बोन्साय करण्यासाठी सुद्धा या झाडाची निवड केली जाते, कारण याच्या खोडाचा आकार सुद्धा खूप छान असतो. हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं खोड असतं याला. तर हे सुद्धा एक खूप छान दिसणारं असं इंडोर प्लांट आहे. आउटडोर सुद्धा हे छान वाढतं. आता पुढचं झाड आहे कोरफड. ह्या मी माझ्याकडे लावलेल्या कोरफडीच्या काही कुंड्या. कोरफडीचं शास्त्रीय नाव आहे ॲलो बार्बेडेन्सिस. कोरफड हे हवा शुद्ध करणारं एक अतिशय छान असं इंडोर प्लांट आहे. हे बहुवार्षिक आणि सदाहरित राहणारं प्लांट आहे. म्हणजे एकदा तुम्ही कोरफड लावली की ती वर्षानुवर्ष छान टिकते. कोरफड हे सक्युलंट प्रकारात येतं. म्हणजे काय, याची पानं अशी जाडसर असतात आणि त्यांच्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. अशा हिरव्या रंगाच्या पानांवर पांढऱ्या रंगाचे असे ठिपके असतात आणि पानांच्या कडेला असे बारीक काटे असतात. कोरफड ही अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती आहे, म्हणून आयुर्वेदात तर हिला खूप महत्व आहे. आपण जर घरी कोरफड लावली तर घरगुती औषध म्हणून अनेक प्रकारे त्याचा उपयोग होतो. माझ्याकडे असलेल्या कोरफडीच्या कुंड्या मी अशा खिडकीत ठेवल्या आहेत. यामुळे घरात शुद्ध हवा येण्यास नक्कीच मदत होते. पुढचं प्लांट आहे ओवा, अजवाईन लिव्स प्लांट किंवा याला मेक्सिकन मिंट असं पण म्हणतात. ह्याच्यापासून आपल्याला ओव्याच्या बिया नाही मिळू शकत. म्हणजे आपण जे घरी ओवा वापरतो त्या बिया लावल्या तर हे झाड नाही उगवणार. या झाडाला फक्त ओव्यासारखा वास असतो. हे झाड फक्त कटिंगने लावता येतं. हे एक बेस्ट इंडोर प्लांट आहे. याच्या पानांची आपण कित्येक वेळा भजी सुद्धा करून खाल्ली असेल. आता आपण बघूया बीटल लीफ म्हणजे नागवेलीची किंवा विड्याची पानं. हा खूप छान असा सावलीत वाढणारा वेल आहे. माझ्या मामे सासऱ्यांनी मला हे कटिंग दिलं होतं. ते आता खूप छान वाढलंय. नागवेलीच्या पानांचे 3-4 प्रकार असतात, जसं की कलकत्ता पान, मघई पान. त्यातलं हे मघई पान आहे, जे तोंडात टाकताच विरघळतं. खूप छान असं हे कॅल्शियम रिच आणि व्हिटॅमिन सी पण या पानांमध्ये खूप आढळतं. तसंच नागवेलीच्या पानांमध्ये इतरही अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जर तुम्ही एखाद्या बेस्ट इंडोर प्लांटच्या शोधात असाल तर ही अशी नागवेलीची पानं नक्कीच उपयुक्त आहेत. आणि हा वेल खूप लवकर वाढतो. इकडे सुद्धा मी त्याचं एक कटिंग लावलं आहे. शेवटचं इंडोर प्लांट आहे अरेका पाम. अरेका पामचं शास्त्रीय नाव आहे डायप्सिस ल्युटेसन्स. अरेका पामलाच येलो पाम, बटरफ्लाय पाम या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. हे पाम आपल्याला अगदी सगळीकडे दिसतं. घरात किंवा ऑफिसमध्ये सगळीकडे याचा सजावटीसाठी उपयोग केला जातो. हिरव्या आणि अशा मोठ्या तजेलदार पानांमुळे हे खूप सुरेख दिसतं. अरेका पाम हे एक बेस्ट इंडोर एअर प्युरिफायर प्लांट आहे आणि ते ऑक्सिजन गिव्हिंग सुद्धा आहे. याच्या 2 व्हरायटी असतात. ह्या 2 कुंड्यांमध्ये ज्या दिसताय ही आहे डॉर्फ व्हरायटी. म्हणजे याची वाढ थोडी हळू होते आणि याची पानं खूप उंच नाही वाढत. ही पण आहे डॉर्फ व्हरायटी. आणि ही जी दुसरी व्हरायटी आहे ही साधारण 6 ते 7 फुटांपर्यंत वाढते.
आणि याची पानं सुद्धा खूप मोठी असतात. घराचा एखादा कोपरा तरी आपण अशी सुंदर इंडोर प्लांट्स लावून नक्कीच सुशोभित करू शकतो. आपण लावलेल्या झाडांमुळे घराच्या सौंदर्यात तर भर पडतेच, पण आपला बागकामाचा छंदही जोपासला जातो आणि आपल्याला मानसिक समाधान सुद्धा मिळतं. मी माझ्या घरी लावलेले हे 15 इंडोर प्लांट्स तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा इंडोर प्लांट्सचा व्हिडिओ? यातील काही झाडांचे सेपरेट व्हिडिओज मी याआधीच अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही ती नक्की बघू शकता. आणि काही झाडांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की मी नवीन व्हिडिओ कधी अपलोड केलाय. आपण लवकरच पुन्हा अशा नवीन एका गार्डनिंग विषयीच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.